नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 75 वर्षाची परंपरा, पण तरीही कामगार लाभापासून वंचित. ESI हे केवळ पगारातील कपात नाही तर कवच. डॉक्टर देवकोंडांचे प्रतिपादन. नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पगारातून ESI म्हणजेच कर्मचारी राज्य विमा योजनेसाठी काही रक्कम कपात केली जाते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुतांश कामगार याला केवळ एक कपातच म्हणूनच पाहतात. खरं तर ESI हे एक असं भक्कम सुरक्षा कवच आहे जे 25 लाखापर्यंतच्या शस्त्रक्रियाही मोफत करून देऊ शकतं. बेळगावमध्ये ESIच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिबिरात प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर देवकोंडा यांनी याच जागरूकतेच्या अभावावर बोट ठेवलंय. बेळगावच्या BS चन्नबसप्पा अँड सन्स मॉलमध्ये आज आरोग्याचा जागर पाहायला मिळाला. ESI रुग्णालय आणि श्री आर्थो अँड ट्रॉमा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर पार पडलं. यावेळी बोलताना मनके तज्ज्ञ डॉक्टर देवकोंडा यांनी कामगारांच्या मानसिकतेवर थेट भाष्य केले. 75 वर्षाची परंपरा असलेल्या ESI योजनेचा लाभ माहिती अभावी कामगारांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर देवकोंडा यांनी खाजगी विमा आणि ESI याची तुलना करताना एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. खाजगी विम्याला 5 ते 10 लाखाची मर्यादा असते, पण ESI मध्ये उपचारासाठी कोणतीही आर्थिक मर्यादा नाही. यकृत किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणासारख्या 25 लाखाच्या शस्त्रक्रिया असोत किंवा कर्करोगाची महागडी इंजेक्शन, ESI मध्ये सर्व काही मोफत मिळतं. ESI अधीक्षक डॉक्टर मंजुनाथ कलसन्नावर यांनी यावेळी 1948 पासून सुरू असलेल्या या योजनेचे महत्त्व पटवून दिलं. केवळ आजारपणच नाही तर दुखापत, मातृत्व, अपंगत्व आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणारी सामाजिक सुरक्षा हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. सांधेदुखी आणि मणक्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकतं, असा इशारा देत डॉक्टर देवकोंडा यांनी कामगारांना वेळेत उपचार घेण्याचं आवाहन केलं आहे. श्री आर्थो अँड ट्रॉमा सेंटर आता ESI मान्यताप्राप्त केंद्र झाल्यामुळे कामगारांना आता हायटेक उपचार मिळणं सोपं झालं आहे.